नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे झणझणीत आणि खमंग टमाटरचा ठेचा. कुणाकुणाला झणझणीत ठेचा आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. गॅसवरती एक पॅन ठेवायचं. त्याच्यामध्ये आपण पहिले मिरच्या थोड्याशा हलक्याशा भाजून घ्यायच्या. आपल्या मिरच्या हलक्याशा भाजून झाल्या की त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेलामध्ये मिरच्या छान प्रकारे परतल्यानंतर आपण त्यात लसूण टाकायचा, जिरं टाकायचं अर्धा चमच आणि मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. सर्व काही छान परतल्यावर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही तेलामध्ये छान प्रकारे परतून घ्यायचा. आता सर्व काही छान प्रकारे परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायची. सर्व काही छान व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं. मिक्सरच्या भांड्यात त्याला बारीक करून घ्यायचं. तुम्ही हवं असेल तर खलबत्त्यातही याला बारीक करू शकतात. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाकायची. मोहरी छान प्रकारे तेलात परतल्यानंतर, तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. 3 मीडियम आकाराचे टमाटर आहेत. टमाटर छान प्रकारे तेलात परतून घ्यायचे. आणि आता झाकण लावून परत टमाटर छान प्रकारे बारीक गॅसवर नरम होईपर्यंत परतून घ्यायचे. 2 मिनिटं टमाटर छान प्रकारे नरम होईपर्यंत परतून घ्या. तेलात छान प्रकारे टमाटर व्यवस्थित परतून घ्या. पाहू शकता आपले टमाटर छान प्रकारे नरम झालेले आहेत. आपण आता त्याच्यामध्ये मिक्स केलेलं सर्व काही मिक्सरमधलं वाटण त्याच्यामध्ये टाकूया. आता हे सर्व वाटण आपण केलेलं मिक्स करून घेऊया चटणीमध्ये छान प्रकारे. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत त्याला लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच शेंगदाण्याचा कूट. 1 ते 1.5 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. सर्व काही मिक्स करून घ्यायचं. ह्याला 2 ते 3 सेकंड छान प्रकारे परतून घ्यायचं. पाहू शकता आपला झणझणीत ठेचा तयार आहे. अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी आपल्या अश्विनी किचनला नक्की सपोर्ट करा. तुम्हाला ठेचा आवडतो का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक यू.